अपूर्व हिरे नाशिक जिल्ह्यातले आहेत। त्यांच्या मोठ्या शिक्षण संस्था आहेत। सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं खूप मोठं काम त्यांच्या परिवाराचं त्या ठिकाणी आहे। आणि आज दुपारी 2:30 वाजता ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत। त्यांच्यासोबत नाशिक शहरातले नगरसेवक आहेत, शेकडो कार्यकर्ते त्याचे समर्थक आहेत। ते आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत। गेल्याच महिन्यामध्ये 3 आठवड्यापूर्वी बडगुजर यांनी त्या ठिकाणी प्रवेश केलेला होता। त्याच्यासोबत काही नगरसेवकांनी प्रवेश केला होता। आणि आताही आपण बघा, काही दिवसांमध्येच नाशिक शहरामधले उभाटाचे असतील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे असतील, अनेक सगळे काँग्रेसचे असतील, अनेक नगरसेवक हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत। आज तर खरं म्हणजे लॉबीमध्ये बसले असताना गेल्या 2 दिवसापासून खूप अस्वस्थता काँग्रेसमध्ये पण आहे, राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही आहे, उभाटामध्येही आहे। अनेक आमदार आता बोलायला लागलेले आहेत, आमच्याशी येऊन स्पष्टपणे बोलायला लागले की त्यांना आता विकासाच्या बाजूने उभं राहायचं आहे। त्यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये आता विकास करायचा आहे। आणि त्यामुळे त्यांची खूप मानसिक इच्छा आमच्याकडे येण्याची आहे। पण काही तांत्रिक अडचणी आहेत, पण त्याही दूर होतील मला असं वाटतं। आणि येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये मग काही खासदार आहेत, काही आमदार आहेत, हे सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये आपल्याला आलेले दिसतील। सर, नाशिकमध्ये ज्या पद्धतीने बडगुजरांसोबत काही नगरसेवक गेले, आजही काही लोक, पण तुमचे स्थानिक भाजपाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी नाराज आहेत। त्यांना असं वाटतं की निवडणुकीच्या वेळेला हे येतात आणि आमचं आयतं ताट घेत आहेत। कोणीही नाराज नाही, आमचे जुने कार्यकर्ते कोणीही नाराज नाहीत। काही अंशी आमच्या आमदार आहेत त्या काही नाराज झालेल्या होत्या, पण मला वाटतं बाकी कोणीही त्या ठिकाणी नाराज नाही। आमचा ठरलेलं आहे, आम्हाला नाशिक शहरामध्ये उच्चांक करायचा आहे। महापालिकेमध्ये आम्हाला नाशिक शहरामध्ये आता कुंभमेळाही आहे, पण त्यापेक्षाही आम्हाला नाशिक शहराची आमची एक वेगळी बांधिलकी आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी नाशिक शहर दत्तकच घेतलेलं आहे, नाशिक जिल्हा, आणि त्यामुळे आम्हाला खूप चांगली कामं नाशिक शहरामध्ये करायची आहे। आणि म्हणून एक चांगली मेजॉरिटी आम्हाला नाशिक महापालिकेमध्ये पाहिजे। नाशिककरांचा विश्वासही भारतीय जनता पक्षावर आहे, आमच्यावर आहे, महायुतीवर आहे। त्यामुळे मला असं वाटतं की आमचं सगळ्यांचं एकमत करून सगळ्या आमदारांशी मी बोलतो आहे, सगळ्या जुन्या नेत्यांशी मी बोलतो आहे, आणि सगळ्यांमध्ये समन्वय करून साधून या ठिकाणी मी प्रवेश करतो। पुण्यातील गोरपडी या ठिकाणी जलसंपदा विभागाची जागा आहे, ती विजय शिर्के कंपनीने लाटल्याचा आरोप होतोय। कॅनलची जी जागा होती त्याच्यावरती भराव टाकून बांधकाम व्यावसायिकाने रस्त्यासाठी ही जागा घेतल्याची माहिती समोर येते। जलसंपदा विभागाकडून याकडून डोळेझाक होतोय असे आरोप होतोय, काय उत्तर आहे? नाही, मला या संदर्भामध्ये कुठली माहिती नाही। आणि तो विभाग आहे जलसंपदा विभाग पुणे किंवा पश्चिम महाराष्ट्र हा माझ्याकडे नाही। जे विखे पाटील साहेब ते खात्याचे मंत्री आहेत, तो विभाग त्यांच्याकडे आहे। त्यामुळे या विभागाची मला कुठली माहिती नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।